तर असं 100% सांगतो की ही जे मोर्चे किंवा हे आंदोलन कशासाठी हाच प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होतं त्याच वेळेस हिंदी सक्तीचे निर्णय झालेले आणि तो जो GR आहे तो त्यांच्या काळातला आहे. तरी सुद्धा हरकत नाही. आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस ह्या विषयावर आमचं एकमत आणि मी तर अजितदादांच्या मताशी 100% सहमत आहे. ठीक आहे, आज माझी भूमिका मी स्पष्टपणे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यक्त करणार आहे की 5वी पासूनची हिंदी ती सक्तीची नको, म्हणजे पर्याय त्या ठिकाणी जशा पद्धतीने तुम्ही पहिलीला तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून इतर भाषा त्यामध्ये दिलेल्या आहेत, जसे संस्कृत आहे, हिंदी आहे किंवा इतर भाषांचा पर्याय तुम्ही स्वीकारायला सांगितलेलं, तशाच पद्धतीनं 5वी पासून जर हिंदी तुम्ही अंमलात आणलं तर निश्चितपणे जो उद्रेक आता मराठी भाषेच्या ह्या विषयावरून होतोय तो होणार नाही. कुणाला मोर्चा काढायची गरज पण पडणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही लोक ह्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु राज्य शासनानंच जर भूमिका घेतली की 5वी पासून हिंदी तेही ज्याला घ्यायचं असेल त्याला सक्ती न करता हिंदीचा पर्याय जर सुचवला तर ते योग्य होईल. परंतु ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. शेवटी पक्षाची भूमिका आमच्या मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबच घेतात आणि मी आज चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आणि नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझी वैयक्तिक भूमिका त्यांनी स्पष्ट करणार आहे. कारण शेवटी माझे वडील दैनिक मराठाचे उपसंपादक होते आणि ज्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या किंवा मराठीसाठी रस्त्यावर उतरण्याचा भाग असू द्या, माझ्या वडिलांनी स्वतः ती भूमिका पार पाडलेली आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे मराठीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं, मग फक्त मराठीचा.